नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक संख्या ही संकल्पना समजून घेणार आहोत। बघा, पूर्ण वस्तू मोजण्यासाठी आपण पूर्ण संख्यांचा वापर करतो। जसं चित्रामध्ये एक मासा, तर एक ही संख्या आपण वापरली। दोन मासे, यासाठी आपण दोन ही संख्या वापरणार आहोत। जसं बघा, एक मासा एक ही संख्या वापरली, दोन मासे दोन ही संख्या वापरली, तीन मासे तीन ही पूर्ण संख्या वापरली, चार मासे चार ही पूर्ण संख्या वापरली। पण एखाद्या वेळेस आपल्याला अपूर्ण वस्तू मोजावी लागते। बघा, आता इथं ही वस्तू अपूर्ण आहे। अपूर्ण वस्तू मोजण्यासाठी आपल्याला 1 2 3 4 अशा पूर्ण संख्या वापरता येणार नाहीत। बघा, ही वस्तू अपूर्ण आहे। अशी वस्तू मोजण्यासाठी आपल्याला पूर्ण संख्येचा वापर करता येणार नाही। मग यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारची संख्या वापरावी लागते, तिला आपण अपूर्णांक संख्या म्हणतो। बघा, जसं अपूर्णांक संख्या लिहिण्यासाठी दोन भाग असतात, अंश आणि छेद। अंशात एक भाग असतो आणि छेदात दुसरा भाग असतो, अशा दोन भागामध्ये ही संख्या लिहितात। आता आपण एक अपूर्ण वस्तू तुम्हाला मी मोजून दाखवतो। बघा, आता ही वस्तू अपूर्ण वस्तू आहे। आता ही वस्तू मोजायची, तर ही वस्तूचे किती भाग दिसतात तुम्हाला? इथं वस्तूचा एक भाग दिसतो। वस्तूचा एक भाग दिसतो म्हणून आपण अंशामध्ये एक लिहायचा आहे। बघा, वस्तूचे किती भाग आहेत ते मोजायचे आणि तेवढा आकडा आपल्याला अंशात लिहायचा एक। आणि छेदातला आकडा कोणता येणार आहे तर ते नीट समजून घ्या। तुमच्याजवळ जी वस्तू आहे, जे भाग आहेत, ते किती भाग जोडल्यानंतर पूर्ण एक वस्तू तयार होते, तो आकडा आपल्याला छेदात लिहायचा आहे। बघा, आता तुम्ही विचार करा, तुमच्याजवळ भाग दिसतोय चित्रामध्ये तेवढा आहे, तसे किती भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होईल? दोन भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होईल, म्हणून छेदामध्ये दोन लिहायचे। अशा तऱ्हेनं आपण वस्तू मोजली। आता ही जी वस्तू चित्रात दिसते ती 1/2 आहे। 1/2 आहे। आता या चित्रामध्ये बघा, पूर्ण वस्तू म्हणजे हे पूर्ण वर्तुळ, एक वस्तू येते। आता रंगवलेला भाग किती हे जर मोजायचं असेल आपल्याला, तर रंगवलेले भाग मोजा आधी। किती भाग रंगवलेले आहेत? 1 2। मग 2 2 हा अंक आपल्याला अंशात लिहावा लागेल। 2 हा अंक अंशात लिहावा लागेल। अंश म्हणजे वरचा भाग। हे बघा, मी तर 2 अंशात लिहिले। त्यानंतर अशी रेघ ओढायची, याला छेदाची रेघ म्हणतात। आता आपल्याला छेद लिहायचा आहे, त्यावेळेस आपल्याला ही पूर्ण वस्तू किती आहे हे सांगता येईल। आता छेदातला अंक कसा ठरवायचा आहे, तर तुमच्याजवळ जे रंगवलेले दोन भाग आहेत, असे किती भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होते? तर इथं दिसतंय बघा, 1 2 3 4 4 भागाची ती एक वस्तू पूर्ण होते, म्हणून छेदामध्ये 4 लिहावे लागतील। अशा तऱ्हेनं आपण ही रंगवलेली वस्तू मोजली। आता इथं बघा, इथं रंगवलेली वस्तू किती आहे? तर रंगवलेली वस्तू मोजण्यासाठी आपल्याला ते समान भाग किती आहेत ते मोजावे लागतील। 1 2 3 3 भाग समान आहेत। रंगवलेल्या वस्तूचे 3 भाग समान आहेत, म्हणून अंशामध्ये 3 भाग आहेत। आता छेदातला आकडा कसा ओळखायचा? तुमच्याजवळ जे रंगवलेले 3 भाग आहेत, तसे किती भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होणार आहे? तर तसे 4 भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होणार आहे। हे पूर्ण वर्तुळ म्हणजे एक वस्तू। तर 4 भाग जोडल्यावर तुमच्याजवळ जे रंगवलेले 3 भाग आहेत, तसे 4 भाग, म्हणून आपल्याला छेदातला आकडा 4 लिहावा लागेल। आणि मग ही जी रंगवलेली वस्तू किती आहे, तर ती आहे 3/4। आता इथं बघा, आता चित्रात दिसणारी वस्तू किती आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल, तर आपल्याला त्याचे भाग मोजावे लागतील। आता इथं बघा, एक भाग दिसतोय आणि या पूर्ण सफरचंदामध्ये असे 2 भाग लपलेले आहेत। 2 भाग होतात याचे, म्हणजे
हा जो एक भाग दिसतो एवढाले 3 भाग वस्तूचे आहेत इथं. म्हणजे ही एकूण वस्तू किती आहे हे जर मोजायचं असेल तर आपल्याला या ठिकाणचे भाग मोजावे लागतील. तर या ठिकाणी 3 भाग आहेत. या पूर्ण सफरचंदामध्ये 2 भाग आहेत एवढाले 2 भाग याच्यात आहेत. म्हणजे ही पूर्ण भाग इथं 3 भाग झाले. म्हणून आपल्याला अंशात 3 लिहावे लागतील. आता छेदातला अंक कोणता येणार आहे ते बघा. आता तुमच्याजवळ जो एक भाग आहे हा एक भाग आहे. असे 2 भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होणार आहे. बघा पूर्ण वस्तू तुम्हाला इथं चित्रात दिसते. पहिलं जे सफरचंद ते पूर्ण आहे. मग तसं पूर्ण सफरचंद तयार होण्यासाठी हा भाग दिसतोय, मी पुन्हा टिक करून दाखवतोय, हा भाग दिसतोय तसे 2 भाग लागणार आहेत. म्हणून छेदामध्ये 2 येतील. मग आता तुमच्याजवळ जी वस्तू आहे ती 3/2 आहे. आता इथं बघा पहिल्या चित्रामध्ये रंगवलेला भाग किती आहे त्याचा आपल्याला संख्या लिहायची, अपूर्णांक संख्या लिहायची. रंगवलेला भाग 1 दिसतोय. रंगवलेला भाग 1 दिसतो या चित्रामध्ये. मग तो भाग आपण अंशात लिहिला 1. आणि छेदातला आकडा कसा ओळखला? रंगवलेला भागा एवढाले किती भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होते, तर 2 भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होते. म्हणून छेदात 2 लिहिले. इथं बघा दुसऱ्या चित्रामध्ये रंगवलेले भाग 2 दिसतात. आता इथं 1 2 म्हणून अंशामध्ये 2 लिहिले. आणि छेदातला आकडा कसा तयार केला? तर छेदातला आकडा तयार करण्यासाठी तुम्ही जे रंगवलेले भाग 2 आहे तुमच्याजवळ तसे किती भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होणार आहे? तर तसे 4 भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होणार आहे. म्हणून छेदामध्ये 4 लिहायचे. आता तिसऱ्या चित्रामध्ये बघा. तिसऱ्या चित्रामध्ये 3 भाग रंगवलेले दिसतात. म्हणून अंशामध्ये 3 लिहिलेत. आणि छेदामधला अंक कसा ओळखला? तर तुम्ही जे रंगवलेले भाग आहेत 3 तुमच्याजवळचे ते तसे किती भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होणार आहे? तर तसे 6 भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होते. म्हणून छेदात 6 लिहिले. त्या चौथ्या चित्रामध्ये रंगवलेले भाग 4 आहेत. म्हणून अंशामध्ये 4 आले. आणि 4 भागातला एक भाग जेवढा आहे तेवढाले किती भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होणार आहे? तर तसे 8 भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होणार आहे. म्हणून छेदात 8 आले. आता या ठिकाणी बघा ही एक पूर्ण वस्तू आहे आणि तिचा हा एक भाग रंगवलेला आहे. म्हणून आपण अंशामध्ये 1 लिहिणार. आणि छेदामध्ये बघा आता रंगवलेल्या भागा एवढाले किती भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होते? 1 2 3 4 5 6 6 भाग जोडल्यावर एक वस्तू पूर्ण होते. म्हणून छेदात 6 लिहायचे. अशा प्रकारे आपण अपूर्ण वस्तू मोजू शकतो. तुमच्या एक ध्यानात आले असेल की अंशातला आकडा हा तुमच्याजवळ असलेल्या किंवा तुम्ही मोजलेल्या भागांची संख्या दाखवतो. तुमच्याजवळ असलेली वस्तू किती भाग आहे किंवा तुम्ही किती भाग वापरले किंवा किती रंगवले किंवा किती दुसऱ्याला दिले ते भाग मोजून अंशात लिहितात. आणि तुम्ही वापरले किंवा किती भाग जोडून एक वस्तू पूर्ण होते ती संख्या छेदात लिहितात. अंशातील संख्या तुमच्याजवळ असलेल्या किंवा तुम्ही वापरलेल्या किंवा तुम्ही मोजून बाजूला केलेल्या समान भाग किंवा तुकडे किती आहे हे सांगण्यासाठी असतो. तर छेदातील संख्या तुमच्याजवळ असलेले किती समान भाग जोडल्याने एक वस्तू पूर्ण होते ते सांगण्यासाठी असतो. यावरून तुमच्या ध्यानात आले असेल की अपूर्ण वस्तू अपूर्णांक संख्येने कशी मोजतात. ठीक आहे, धन्यवाद.